नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपल्या सर्वांसाठी म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करता जे काही अर्थसहाय्य देण्यात येते, तर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करायचे, ऑफलाईन अर्ज करायचे झालेले यामध्ये तुम्हाला काही 1.25 लाखाचे अनुदान इथे मिळणार आहे. म्हणजे की सर्व प्रवर्गातील शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत. अर्ज तुम्ही 2 पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. म्हणजेच की या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. म्हणजेच की अनुदानाची राशी लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या खात्यांमध्ये की जे जमा करण्यात येणार आहे. ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे अशा खात्यांमध्ये तुमचे हे या ठिकाणी अनुदान हे ट्रॅक्टरचे अनुदान जमा होणार आहे. त्यानंतर योजनेचे काही लाभार्थी महाराष्ट्रातील राज्यातील सर्व प्रवर्गात प्रभागातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तरी मिळवण्यासाठी पात्र आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजेच की 1.25 लाख रुपये अधिक आर्थिक अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत HP ते 20 HP म्हणजेच की ट्रॅक्टरसाठी 40% म्हणजेच की 75% अनुदान इथे देण्यात येते. त्याप्रमाणे या योजनेअंतर्गत 20 HP ते 40 HP ट्रॅक्टरसाठी 1 लाख रुपये अनुदान इथे देण्यात येणार आहे. म्हणजेच की 40पेक्षा जास्त HP 70 HP जर असेल तर तुम्हाला इथे 1,25,000 रुपये इतकी अनुदान इथे दिले जाते. अनुदानाची रक्कम त्यानंतर आवश्यक पात्रता आहे की अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, 7/12, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट फोटो इथे. त्यानंतर तुम्ही कास्ट कोणत्या कास्टमधून आहे त्या कास्टचं सर्टिफिकेट लागणार आहे व फॉर्म भरा इच्छितो तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला इथे लागणार आहे. आणि प्रतिज्ञापत्राचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला लागणार आहे. इथे प्रतिज्ञापत्र इथे लागणार आहे. म्हणजेच की ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जी काही पद्धत आहे ती अर्जदाराला शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालय कृषी विभागाकडे जावे करावे लागेल. आणि ऑफलाईन अर्ज करू शकतात तुम्ही. जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. कृषी विभागात जाऊन तुमचा ट्रॅक्टर योजनेअंतर्गत योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन इच्छित करू असता तर तुम्हाला सर्व प्रश्न ती कागदपत्रे तिथे जोडावी लागणार आहे व कार्यालयात जमा करावी लागणार आहे. जे काही डॉक्युमेंट्स आहे ते पहिला टप्पा जो काही आहे, जो अर्ज शेतकऱ्याचा सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. पेजवर गेल्यानंतर तुम्ही नवीन अर्ज करून म्हणजेच की नोंदणी वगैरे करून तिथे फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. धन्यवाद.